मध्य प्रदेशमधील कुर्नू नॅशनल पार्क हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण एका वन अधिकाऱ्याने चित्त्याला पाणी पाजल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. साधारणपणे पाहिल्यास प्राण्यांना चारा किंवा पाणी पाजणे हे माणसाच्या दृष्टीची गोष्ट वाटते. मात्र वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही गंभीर चूक मानली जाते. चला तर पाहूया ही घटना काय आहे व या घटनेमध्ये नियमांचे उल्लंघन कसे झाले आहे. मित्रांनो, भारत सरकारने आफ्रिकन देश नाम्बियामधून काही चित्त्यांना भारतात आणले आहे. त्यांचे पुनर्वसन करून कुर्नू नॅशनल पार्कमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर ही योजना म्हणजे भारतात पुन्हा चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करत आहे व कामही करत आहे. कुर्नू नॅशनल पार्कमध्ये कार्यरत असलेल्या एका वन अधिकाऱ्याने एका चित्त्याला पाण्याची तहान लागल्यामुळे स्वतःच्या हाताने पाणी दिले. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. हे दृश्य सामान्य लोकांसाठी मानवतेचे प्रतीक वाटले, परंतु वन विभागाच्या दृष्टिकोनातून हा एक नियमबाह्य प्रकार होता. मित्रांनो, यासाठी आपल्याला वन्यजीव कायदे व नियम जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात मानवी हस्तक्षेपावर बंदी करण्यात आलेली आहे. प्राणी जंगलात आपले अन्न आणि प्राणी स्वतः शोधतात. जर मानवी हस्तक्षेप झाला तर त्यांचे नैसर्गिक शिकारीचे कौशल्य कमी होऊ शकते आणि मानवी सहवासाची सवय त्यांना लागू शकते व त्यांचे वर्तनही बदलू शकते. त्यामुळे अशा हस्तक्षेपांमुळे वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. त्यानंतर या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. वन विभागाने या अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबन केले असून कारण त्याची ही कृती वन्यजीव कायद्याच्या विरोधात होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते याची अजून चौकशी केली जाईल व अशा घटनांना रोखण्यासाठी पाऊल उचलले जातील. तसेच अशा घटनांमुळे प्राणी आणि मानवांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच या निलंबनाच्या कारवाईनंतर समाजात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एक गट असा म्हणतो की त्या अधिकाऱ्याने माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या प्राण्यांना पाणी दिले, तर दुसरा गट म्हणतो की अशी चूक होणे ही जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी गंभीर बाब आहे. कारण चित्ते किंवा कोणताही प्राणी जर त्यांना माणसाची सवय लागली तर त्यांचे माणसाच्या वस्तीत येण्याचे प्रमाण वाढू शकते व त्याचा धोका माणसांना सुद्धा होऊ शकतो. या प्रकरणातून एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मानवतेच्या वागणुकीला नियमात बसवायचे की नाही. अनेकदा अशा प्रसंगात मानवता आणि नियम यांचा संघर्ष होतो. मात्र वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने हे नियम आवश्यक मानले जातात. कारण वन्य प्राणी जर माणसावर अवलंबून झाले तर त्यांचा नैसर्गिक विकास अडथळीत होतो. वरवर पाहता चित्त्याला पाणी पाजल्यामुळे अधिकाऱ्यावर कारवाई करणे हे कडक वाटू शकते. मात्र वन्यजीव संवर्धनासाठी असे कठोर नियम किंवा कठोर कारवाई केली गेली पाहिजे. अशा हस्तक्षेपांमुळे वन्य प्राण्यांचे स्वाभाविक जीवनक्रम बिघडू शकते. त्यामुळे या प्रकरणातून सर्वच अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी धडा घेतला पाहिजे व वन्यजीव क्षेत्रात कार्य करताना केवळ भावना नव्हे तर नियमांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, यावर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.